नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील वाडेकर, MSc ॲग्रोनॉमी नेट तुमचे इनलाईन पेंट ॲग्री अकॅडमी या आमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ICARची जी ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन PG ॲडमिशनसाठी जी एक्झाम आहे, तर तिच्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण ते ICAR जी काय ICARची पूर्ण माहिती, त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, सिलॅबस आणि ती एक्झाम कशी होते, कशी कंडक्ट होते किंवा किती क्वेश्चन्स असतात, तर ते काय निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, तर याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर चला आपण पुढे जाऊया. तर याच्यामध्ये बघा, ही जी काही एक्झाम आहे ICAR ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन PG, याचा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. तर त्याचा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन पोस्ट ग्रॅज्युएशन. तर हा पर्पज काय आहे हा एक्झामिनेशन घेण्याचा? तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या काही PGच्या सीट्स असतात बघा आपल्या स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्या स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या 100% सीट्समधल्या 25% सीट्स ह्या अदर स्टेटच्या कॅन्डिडेटसाठी असतात. तर त्या 25% सीट्स भरण्यासाठी किंवा त्या 25% सीट्स या स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधल्या या आपल्या ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशनद्वारे भरल्या जातात. तसेच जे काही 100% सीट्स असतात ICAR डीम्ड युनिव्हर्सिटीच्या, जसे की आपल्या IRI आहे, IVRI, NDRI किंवा सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर फिशरी एज्युकेशन मुंबईचे आहे, तर यांच्या व राणी लक्ष्मीबाई सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी व डॉक्टर राजेंद्र प्रसाद सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी यांच्या ज्या 100% सीट्स आहेत, तर या पूर्ण या आपल्या या एक्झामिनेशनद्वारे घेतल्या जातात. तर याची कंडक्टिंग बॉडी बघा, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे हा पेपर घेतला जातो. आपल्या MCR सारखा पेपर असतो. त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याचं, तर तो वर्षातून एक वेळेस आपल्या MCR सारखा सेम पेपर घेतला जातो. नेक्स्ट बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर याच्यामध्ये काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण ॲग्रोनॉमीचं बघणार आहोत. तर ॲग्रोनॉमीसाठी आपल्याला BSc ॲग्री किंवा BSc हॉर्स ॲग्रिकल्चर जे नवीन डिग्री आहे आपली, तर ती त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही जर लास्ट इयरला असाल, तर लास्ट इयरसाठी म्हणजे लास्ट इयरचे जे लास्ट सेमिस्टरचे जे विद्यार्थी आहेत, ते त्याला क्वालिफाईड किंवा ते एक्झाम देऊ शकतात. त्यानंतर मिनिमम म्हणजे मार्क बघा तुम्हाला, तर त्याच्यामध्ये जनरल, OBC आणि EWS हे जे काही कॅन्डिडेट असतात, तर त्यांना 60% किंवा 6.6चा OGPA त्यांना लागतो. त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्यांना ही ICARची एक्झामिनेशन देता येते. तसेच SC ST व PWD जे कॅन्डिडेट आहेत, तर त्यांना 50% पेक्षा जास्त पर्सेंट पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये 5.6चा OGPA त्यांनी मिनिमम सेक्युअर केला पाहिजे. एज लिमिट बघा, एज लिमिट हे 19 वर्ष आहे याची. तर नेक्स्ट बघू आपण त्याच्यामध्ये, तर व्हॅकन्सीज आणि फेलोशिप्स. तर याची सीट मॅट्रिक्स बघा. तर ह्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्समध्ये आपले जे काही स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असतात, तर त्यांच्या 25% सीट्स या एक्झामिनेशनतर्फे भरल्या जातात. तसेच आता आपण फेलोशिप किंवा स्कॉलरशिप बद्दल माहिती पाहणार आहोत. तर याची महत्त्वाची स्कॉलरशिप आहे JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप. तर याची अमाऊंट बघा 12,640 हे पर मंथ असे भेटते आणि 6,000 कंटिंजन्सी ग्रँट म्हणून भेटते प्रत्येक इयरला. तसेच म्हणजे ही जी JRF आहे, तर ती जे टॉपमध्ये येतात मुलं, तर त्यांना टॉपमध्ये येणाऱ्या मुलांना ही JRF ही स्कॉलरशिप फेलोशिप भेटते. आणि जे टॉपमध्ये येत नाहीत पण त्यांनी आपल्या स्वतःचं ऑफ द स्टेट ॲडमिशन घेतलेलं असते, जसे की आपण महाराष्ट्राचे जण आपण गुजरात किंवा मध्य प्रदेश किंवा राजस्थान अशा ठिकाणी किंवा बाकीच्या कोणत्याही स्टेटला आपण जर ॲडमिशन घेतलं आणि आपली JRF नसेल लागलेली किंवा आपण टॉपमध्ये नसायला आलो तरी आपलं ॲडमिशन झालं आहे, तर आपल्याला 5,000 पर मंथ एवढी स्कॉलरशिप भेटते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एक्झाम पॅटर्न. तर एक्झाम पॅटर्नमध्ये यामध्ये CBT एक्झाम असते, कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असते आणि MCQ टाईप 120 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये आणि 2 हावरचा हा एक्झामिनेशन ड्युरेशन असते त्याचा आणि इंग्लिशमध्येच क्वेश्चन असतात. त्यानंतर 120 मार्क आणि प्रत्येक क्वेश्चन 120 क्वेश्चन्स आणि प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्काला असतो. असे करून 480 मार्काचा पेपर असतो आपला आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते. तर या निगेटिव्ह मार्किंग सिस्टममध्ये करेक्ट आन्सरला 4 आणि इनकरेक्ट आन्सरला -1 मार्क असतो, म्हणजे 1 मार्क कटतो. त्यानंतर बघा, आपण आता ICARचं जे ॲग्रोनॉमीची जी PG एंट्रन्स आहे, तर त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर या ICARच्या
पी जी एंट्रन्समध्ये आपल्याकडं 8 युनिट आहे आणि 8 युनिटचा सिलेबस आहे पूर्ण. तर पहिल्या युनिटमध्ये जनरल ॲग्रिकल्चर आहे, सेकंडमध्ये ॲग्रोनॉमी आणि मेट्रोलॉजीचा भरपूर प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी आणि मेट्रोलॉजीचा भाग आहे. त्यानंतर फील्ड क्रॉप्स आहेत बघा आपले, जसे की शुगर केन काही पूर्ण फील्ड क्रॉप आहेत. त्यानंतर वीड मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, सॉईल फर्टिलिटी अँड फर्टिलायझर यूज, ड्रायलँड अँड प्रॉब्लेम सॉईल्सचे आहेत, तर त्यांची माहितीसुद्धा आहे. आणि त्यानंतर सस्टेनेबल लँड यूज सिस्टम्स, एवढा आपला सिलेबस आहे. तर प्रत्येक सिलेबस आपण आता एक युनिट वाईज सिलेबस बघणार आहोत, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही. तर फर्स्ट युनिट आहे बघा जनरल ॲग्रिकल्चर. तर जनरल ॲग्रिकल्चरमध्ये पहिला नॅशनल इकॉनॉमी. तर जे काही आपले ॲग्रिकल्चर आहे त्याचा नॅशनलच्या इन्कममध्ये काय कंट्रीब्युशन आहे, तर ते इम्पॉर्टन्स आहे, तर ते आपण म्हणजे याच्यामध्ये बघायचं आहे, त्याच्यामधून अभ्यास करायचा आहे. त्यानंतर क्रॉप प्रोडक्शन आहे, बेसिक प्रिन्सिपल ऑफ क्रॉप प्रोडक्शन जे असतील ते. त्यानंतर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. तर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आपल्या जे काही मेजर क्रॉप आहेत, तर या मेजर क्रॉपमध्ये राईस, व्हीट, चिकपी, पिजन पी, शुगर केन, ग्राउंडनट, टोमॅटो आणि मँगो. तर या क्रॉपचा हे जे मेजर क्रॉप आहेत, तर यांच्या जास्त करून याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर सॉईल सायन्स. तर सॉईल सायन्समध्ये मेजर सॉईल्स ऑफ इंडिया, जसे की ब्लॅक सॉईल, रेड सॉईल, ॲल्युअल सॉईल, हे जे काही सॉईल चे टाईप आहेत, तर ह्याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर NPK आणि त्यांच्या डिफिशियन्सी सिम्टम्स किंवा त्यांचे सोर्सेस, तर याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर सेल बायोलॉजी. तर सेल बायोलॉजीमध्ये सेलचं जे काही स्ट्रक्चर आहे आणि फंक्शन ऑफ सेल ऑर्गॅनल्स असेल, मायटोसिस, मिओसिस, जे की आपलं 12वी नीटच्या टायमाला झालं आहे किंवा आपण डिग्रीमध्ये पाहिलं आहे, तर हे पूर्ण हाच सिलेबस आहे. त्यानंतर जेनेटिक्समध्ये मेंडेलियन जेनेटिक्स आहे. त्यानंतर प्लांट फिजिओलॉजीमध्ये आपल्याला एलिमेंटरी नॉलेज ऑफ ग्रोथ, डेव्हलपमेंट, फोटोसिंथेसिस, रेस्पायरेशन, ट्रान्सपायरेशन, हे काय फोटोसिंथेसिसच्या डार्क रिॲक्शन आणि लाईट रिॲक्शन याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, एन्झाईम, विटॅमिन्स याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर कंटिन्यू. तर प्लॅन्ट प्रोटेक्शन आहे. प्लॅन्ट प्रोटेक्शनमध्ये ते जे काही आपले मागचे मेजर जे आपण 5-6 क्रॉप पाहिले होते, त्यांचे मेजर पेस्ट येतात, राईस, व्हीट, कॉटन, चिकपी, शुगर कॅन याचेच. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये बायोफर्टिलायझर, बायोपेस्टिसाईड यूज, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट, याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी किंवा ट्रान्सजेनिक क्रॉप याच्यावरही क्वेश्चन येतात. जसे की ट्रान्सजेनिक क्रॉपमध्ये आपले हर्बिसाईड टॉलरंट कॉटन आहे किंवा हर्बिसाईड टॉलरंट सोयाबीन आहे, तर याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट जे काही प्रोग्राम्स असतील आपले एक्सटेन्शनमध्ये, तर त्या नीलखोरी प्रोजेक्ट जसे की किंवा अंत्योदय प्रोजेक्ट आहे, तर ते ह्यांच्यावर क्वेश्चन येतात की यांचे डेट्स किंवा केव्हा स्थापन झाले किंवा त्यांची सुरुवात केव्हा झाली, त्यांची म्हणजे इनिशिएशन कोणी केलं आहे, तर याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर रिसर्च आणि एक्सटेन्शन. आणि त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे बघा स्टॅटिक्स. तर स्टॅटिक्समध्ये जे काय आपल्या डिझाईन्स असतात, RBD, FRBD, CRD, तर ह्यांच्यावर बेसिक क्वेश्चन येतात, जे की त्यांचे यूजवर असतात. किंवा समजा की तुमच्या RBD, तर RBDमध्ये तुम्हाला काहीतरी रेप्लिकेशन, त्याच्यावर तुम्हाला गणितासारखे क्वेश्चन येतात की तुमच्याकडे 3 रेप्लिकेशन आहेत, 9 ट्रीटमेंट आहेत, तर त्यांच्या पूर्ण असे क्वेश्चन येतात. त्यानंतर नेक्स्ट बघा प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी अँड मेट्रोलॉजी, सेकंड युनिट आहे आपला. तर याच्यामध्ये मिनिंग्स अँड स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी. तर याच्यामध्ये नॅशनल, इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट इन इंडिया. तर जे काही नॅशनल आणि इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, जसे की आपला प्रत्येक स्टेटमध्ये भरपूर असे नॅशनल आणि इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, तर त्यांच्यावर क्वेश्चन येतात. जसं की एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आपल्या भारतामधलं एकमेव आहे, तर ते आहे ICRISAT. तर ICRISATचं स्थापना किंवा तिथं काय रिसर्च होते ह्याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स. तर ॲग्रोक्लायमॅटिक आपले 15 ॲग्रोक्लायमॅटिक जे झोन्स असतील त्याच्यावर डिटेलमध्ये क्वेश्चन येतात. त्याच्या सॉईल टाईप किंवा त्यांचा क्रॉप हजबंड्री आहे का ॲनिमल हजबंड्री आहे, याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात. आणि एक इकॉलॉजिकल झोन्स जे आहेत आपले 20 इकॉलॉजिकल झोन्स, तर त्याच्यामधले सुद्धा क्वेश्चन येतात. त्यानंतर बघा टिलेज अँड टिल्थ आहे, क्रॉप इस्टॅब्लिशमेंट आहे, प्लॅन्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, क्रॉप डेन्सिटी आणि इल्ड आहे. तर ह्या क्रॉप डेन्सिटी आणि इल्डवर थोडे न्यूमेरिकल क्वेश्चन येतात. ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे सोलार रेडिएशन, हीट टेम्परेचर किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर यांच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्टवर महत्त्व करून याच्यामध्ये ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीमध्ये भरपूर क्वेश्चन येतात.
ॲटमॉस्फेरिक फॅक्टर असतील, वेदर फोरकास्टिंग, मॉडर्न टेक्नॉलॉजीज, GIS GPS याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात. तर ते वेदर फोरकास्टिंगमध्ये वेदर फोरकास्टिंगचे टाईप आणि त्यांच्या लॉंग रेंज, शॉर्ट रेंज वेदर फोरकास्टिंग यांचे जे काही ड्युरेशन आहे तर त्याच्यावर महत्त्वाचे करून क्वेश्चन येतात. त्यानंतर बघा फील्ड क्रॉप. तर फील्ड क्रॉप तुम्हाला माहिती आहे का, आपले सिरियल, पल्सेस, ऑइल सीड, कॅश क्रॉप, फॉडर क्रॉप ह्यांना आपण किंवा मेडिसिनल क्रॉप असतील तर ह्यांना आपण फील्ड क्रॉप म्हणतो. जे अदर दॅन व्हेजिटेबल किंवा फ्रूट क्रॉप असतील तर किंवा फ्लॉवर क्रॉप असतील तर ह्यांच्यापेक्षा जे बाजूचे क्रॉप आहेत किंवा जे फील्ड क्रॉप आहेत तर ते जसे की सिरियल, पल्सेस, ऑइल सीड यांना आपण फील्ड क्रॉप म्हणतो. तर ह्यांचे आपल्याला याच्यामध्ये डिटेल करून ओरिजिन, जिओग्राफी, डिस्ट्रीब्युशन, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, प्रत्येकाची सॉईल कशी लागते किंवा प्रत्येकाला क्लायमेट काय लागते किंवा व्हरायटीज असतील, नवीन निघलेल्या व्हरायटीज असतील ICARने रिलीज केलेल्या किंवा त्याच्यामधले काहीतरी स्पेशल कल्चरल प्रॅक्टिसेस असतील तर ह्यांच्यावर क्वेश्चन येतात. तर ते ह्याच्यामध्ये बघा सिरियलमध्ये राईस, व्हीट, सोरगम, पर्ल मिलेट, बार्ली याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर जे काही मेजर आपण पहिलेच पाहिले चिकपी, पिजन पी, मूगबीन यांच्यावरही क्वेश्चन येतात. त्यानंतर ग्राउंड नट्स, सेसम, सोयाबीन यांचे ऑइल पर्सेंटेज असतील किंवा त्यांचे काही स्पेशल यूज असतील त्यांच्या ऑइलचे तर याच्यावर क्वेश्चन येतात. किंवा त्यांचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सवर तर येतातच, पण त्याचे डिस्ट्रीब्युशन किंवा जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आणि त्यानंतर व्हरायटी याच्यावरही भरपूर क्वेश्चन येतात. त्यानंतर नेक्स्ट बघा वीड मॅनेजमेंट. तर वीड मॅनेजमेंट म्हणजे एक महत्त्वाचा पार्ट आहे ॲग्रोनॉमीचा आणि एक महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन जे काय असेल, डेफिनेशन किंवा त्याचं जे फादर आहेत तर ते त्याच्यावर त्यांनी होर्स होईंग हजबंड्री नावाचे जे काही पुस्तक दिलं आहे त्याच्यावर मागं क्वेश्चन आलता एक. तर त्यानंतर इकोलॉजी, मेथड्स ऑफ कंट्रोल. तर हे जे काही फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल कंट्रोल आहे, वीड कंट्रोल करायचे तर ह्याच्यावर महत्त्व करून क्वेश्चन येतात. त्यानंतर इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट ह्याच्यावरही क्वेश्चन येतात. हार्बिसाईड जे असतील, हार्बिसाईडचे फॉर्म्युलेशन किंवा सेलेक्टिव्हिटी ऑफ हार्बिसाईड तर हा एक महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामधला. त्यानंतर हार्बिसाईड रेजिस्टन्स, इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आणि प्रॉब्लेमॅटिक वीड. जसे की प्रॉब्लेमॅटिक वीड म्हणजे आपल्याला सायनाडॉन, डक्टेडॉन असेल किंवा आपल्या हरळी, त्यानंतर हे जे काही महत्त्वाचे वीड आहेत यांच्यावर स्पेशल करून क्वेश्चन येतात. जसं की डुबग्रास असेल ते. त्यानंतर बघा महत्त्वाचा पार्ट म्हणजे वॉटर मॅनेजमेंट आहे. तर या वॉटर मॅनेजमेंटवर आपल्याला जास्त करून न्यूमेरिकल्स पाहायला भेटतात आणि न्यूमेरिकल्स तसेच त्याच्यामधील काही महत्त्वाच्या पॉईंटवर क्वेश्चन येतात. याच्यामध्ये बघा याच्या सिलेबसमध्ये वॉटर रिसोर्सेस असतील, जे काही इंडियाचे वॉटर रिसोर्सेस असतील, डॅम्स असतील किंवा कोणत्या स्टेटमध्ये कोणता डॅम आहे किंवा कोणत्या नदीवर कोणता डॅम बांधला गेलेला आहे तर याच्यावर मागच्या जे काही पेपर झाले त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर सॉईल प्लांट वॉटर रिलेशनशिप, इरिगेशन शेड्युलिंग, त्यानंतर मेथड्स ऑफ इरिगेशन. त्या मेथड्स ऑफ इरिगेशनमध्ये त्याच्या इफिशियन्सी असतील किंवा मेरिट, डिमेरिट्स आणि त्यांचे महत्त्वाचे करून इफिशियन्सीवर जास्त क्वेश्चन येतात. त्यानंतर वॉटर यूज इफिशियन्सी, त्यानंतर मेजरमेंट ऑफ इरिगेशन वॉटर. तर या मेजरमेंट ऑफ इरिगेशन वॉटरवर भरपूर क्वेश्चन येतात बघा मित्रांनो. मागच्या जे काही 15 वर्षाची एक्झाम जे आम्ही स्टडी केलेले तर त्याच्यामध्ये भरपूर असे क्वेश्चन या मेजरमेंट ऑफ इरिगेशन वॉटरवर न्यूमेरिकल्स आलेले आहेत. तर त्यानंतर ड्रेनेज किंवा क्वालिटी इरिगेशन वॉटर तर ह्याच्यावरही भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर बघा सॉईल फर्टिलिटी अँड फर्टिलायझर यूज. तर सॉईल फर्टिलिटी अँड फर्टिलायझर यूजमध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट जे असतील ते इसेन्शियल न्यूट्रिएंट बघा आपले 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत. तर त्या 17 इसेन्शियल न्यूट्रिएंटवर पूर्ण आपल्याला याच्यामध्ये स्टडी करावं लागते. जर ते जसे की NPK असेल, सेकंडरी न्यूट्रिएंट जसे की कॅल्शियम असेल, आपला मॅग्नेशियम असेल, सल्फर, त्यानंतर जे मायक्रो न्यूट्रिएंट असतील तर ह्यांच्यावर भरपूर सारे क्वेश्चन असतात. त्याचे डिफिशियन्सी असतील किंवा त्यांचे टॉक्सिसिटी सिम्पटम असतील किंवा त्यांच्या डोसेस असतील आपल्याला की सॉईलनुसार कसे द्यायचे याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात. त्यानंतर बघा की सॉईल फर्टिलिटी. तर सॉईल फर्टिलिटी किंवा सॉईल प्रोडक्टिव्हिटी याच्यामधला जो काही डिफरन्स आहे किंवा ह्याच्यावर फर्टिलिटी म्हणजे काय, सॉईल फर्टिलिटीवर अफेक्ट करणारे काय जे काही फॅक्टर्स आहेत ह्याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात. त्यानंतर फर्टिलायझर बघा, फर्टिलायझर म्हणजे जे काही आपली केमिकल सप्लिमेंट देत होतं न्यूट्रिएंटचे तर त्याला फर्टिलायझर म्हणतात. तर त्या फर्टिलायझर जसे की आपण जास्त करून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिक फर्टिलायझर किंवा सेकंडरी फर्टिलायझर सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट ही फर्टिलायझर देत होतं. तर ह्यांचे जे कॅल्क्युलेशन असतील समजा की तुम्हाला 10-15 किलो किंवा
एक 80 किलो नायट्रोजनची रिक्वायरमेंट असेल आपल्या फील्डमध्ये, आणि त्याच्यामधून की तुम्ही युरियाच्या किती किलो द्यावा लागेल किंवा DAP मधून तुम्हाला किती किलो द्यावा लागेल, तर असे काही क्वेश्चन येतात त्याच्यावर बघा. त्यानंतर फर्टिलायझर यूज इफिशियन्सी, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, फर्टिलायझर क्वालिटी कंट्रोल, सॉईल टेस्टिंग. तर सॉईल टेस्टिंगचे जे काय असतील तर ते वेगवेगळ्या सॉईल टेस्टिंग म्हणजे फॉस्फरस कंटेंट काढायचा किंवा नायट्रोजन कंटेंट सॉईल टेस्टिंगमधला, तर ह्याच्यावर क्वेश्चन येतात. किंवा कार्बन कंटेंट असेल किंवा ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट असेल सॉईलमधला, तर तो कोणत्या पद्धतीने काढतात, आणि त्यांना केमिकल्स काय लागतात याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात. तर फर्टिलायझर मॅनेजमेंट ह्याच्यावरही भरपूर क्वेश्चन येतात. त्यानंतर मित्रांनो बघा, सेकंड लास्ट आपला ड्रायलँड आणि प्रॉब्लेमॅटिक सॉईल्स असा आहे, युनिट 7. तर यामध्ये ड्रायलँड ॲग्रिकल्चर, जी काही आपल्या ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे जे काही आपले रेनफेड ॲग्रिकल्चर असेल किंवा जे पावसाच्या पाण्यावर आधारित शेती असेल, तर आपल्या भारतामध्ये भरपूरसा असा जो भाग आहे भारताचा, तर तो रेनफेड आहे. म्हणजे जिथे की इरिगेटेड ॲग्रिकल्चर उपलब्ध नाही, त्यांचे फक्त जीवन हे पावसाच्या पाण्यावरच आहे किंवा त्यांची शेती ही पावसाच्या पाण्यावरच केली जाते. तर अशा जे काही ड्रायलँड ॲग्रिकल्चर आहे, तर त्या ड्रायलँड ॲग्रिकल्चरचा आपल्याला महत्त्व करून अभ्यास पुढेही असतो. तुम्हाला ॲग्रोनॉमी किंवा तुम्ही ॲग्रोनॉमीमध्ये PG करायला, तर तिथंही महत्त्वाचा अभ्यास असतो. त्याच्यानंतर रिसर्चही असतात. तर याचा एक तुम्हाला त्याच्यामध्ये या ड्रायलँड ॲग्रिकल्चरचं डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक, इम्पॉर्टंट ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर इन इंडिया, हे अशा गोष्टीवर प्रश्न येतात. त्यानंतर ड्रॉट्सचे टाईप्स असतील किंवा त्यांचे मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जीज असतील, कंटिंजन्सी प्लॅनिंग म्हणजे काय, किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट, वॉटरशेडचे ऑब्जेक्टिव्ज, वॉटर हार्वेस्टिंग किंवा जे काही वॉटर हार्वेस्टिंगच्या टेक्निक्स असतील, तर याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात. मागच्या भरपूर अशा याच्यामध्ये भरपूर एक्झाममध्ये आता पुढचं बघा, अँटी ट्रान्सपरंट आणि मल्चिंग. अँटी ट्रान्सपरंटवर एक 2-3 वर्षाला एक तरी क्वेश्चन असतात बघा. त्यानंतर प्रॉब्लेम सॉईल असतील, तर त्या त्यानंतर आपला सेकंड पार्ट आहे प्रॉब्लेम सॉईल. तर प्रॉब्लेम सॉईलचं डिस्ट्रीब्युशन, प्रॉब्लेम सॉईल म्हणजे सलाईन, सोडिक सॉईल, हे जे काही सॉईल असतात, तर त्या ॲसिडिक सॉईल, तर ह्यांचे त्यांचा या पूर्ण सोडिक सॉईल किंवा ॲसिडिक सॉईल, तर या कुठं आढळतात किंवा त्यांचे जे काही कॅरेक्टर्स असतात किंवा त्यांना जे काही आपण म्हणजे ती सॉईल व्यवस्थित करायसाठी जे काय आपण मेजरमेंट वापरतो, तर ते मेजरमेंट याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ प्रॉब्लेम सॉईल्स, तर साल्ट अफेक्टेड सॉईल, ड्रेनेज आणि रिकल्मिनेशन याच्यावरही क्वेश्चन येतात. लँड यूज प्लॅनिंग हे झालं. त्यानंतर बघा, शेवटचा युनिट आहे आपला लास्टचा 8वा युनिट, तर सस्टेनेबल लँड यूज सिस्टीम. तर त्याच्यामध्ये सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे काय, जी काय शाश्वत शेती आहे आपली, तर त्या शाश्वत शेतीवर क्वेश्चन येतात. ते कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर म्हणजे काय किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याचे कन्सेप्ट, आणि मागं सांगितलं मागच्या आपण पहिल्या युनिटमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगचा थोडा भाग आहे, तर त्याच्यावर इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जे असेल किंवा ऑर्गॅनिक पेस्ट मॅनेजमेंट असेल, तर याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये जे मल्टीपर्पज ट्री असतात किंवा जे ॲग्रिसिल्व्हिकल्चर, पाश्चर, तर हे जे काही सिस्टम असतात याच्यावर क्वेश्चन येतात. त्यानंतर शिफ्टिंग कल्टिवेशनवर क्वेश्चन येतात. त्यानंतर वेस्टलँड मॅनेजमेंट, जे काही वेस्टलँडचं डिस्ट्रीब्युशन आहे, रिक्लेमेशन आहे आणि युटिलायझेशन ऑफ वेस्टलँड आहे, ह्याच्यावरही महत्त्व करून लक्ष द्या. त्यानंतर ॲग्री इंडस्ट्रियल वेस्ट आणि अल्टरनेट लँड यूज सिस्टीम जे काय आहेत, सिल्व्हिपास्चरल, हॉर्टिपास्चरल, तर ह्याच्यावर मागच्या काही एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला ICAR ॲग्रोनॉमीचा सिलेबस होता. तर याच्यामध्ये बघा, तर तुम्हाला काही बुक लिस्ट आहेत, तर तुम्हाला महत्त्वाचे पुस्तक म्हणजे तुम्हाला जर तयारी करायची असेल, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही पुस्तक आहेत, तर ते रेड्डी अँड रेड्डी, प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी, रेड्डी अँड रेड्डी. त्यानंतर SR रेड्डी यांचं एक पुस्तक आहे. त्यानंतर फील्ड क्रॉपसाठी राजेंद्र प्रसाद एक महत्त्वाचं पुस्तक आहे बघा. त्यानंतर वीड मॅनेजमेंटसाठी OP गुप्ता आणि वॉटर मॅनेजमेंट हे SR रेड्डीमध्ये एक महत्त्वाचं चांगल्या प्रकारे दिलेलं आहे बघा. त्यानंतर सॉईल फर्टिलायझर यूज SR रेड्डीमध्ये चांगला दिलेला आहे. त्यानंतर ड्रायलँड आणि प्रॉब्लेम सॉईल हे SR रेड्डीमध्ये व्यवस्थित प्रकारे दिलेलं आहे, तर तुम्ही तिथून चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. आणि एक शेवटचं तुम्हाला एक चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल आणि एक्झाम क्रॅक करायची असेल, तर RS मीना यांचं एक बुक आहे, तर ते RS मीनाचं बुक तुम्ही रेफर करू शकतात आणि त्याच्या मल्टिपल रिव्हिजन करून ते तुम्ही ही एक्झाम निश्चितच क्रॅक करू शकता. त्यानंतर बघा, सॉईल सायन्ससाठी आपल्याला DK दास हे एक
पुस्तक आहे, तर त्याच्यामधून तुम्ही हे जे पहिले पुस्तक सांगितले त्याच्यामधून तुम्ही प्रिपरेशन असं पूर्ण तुम्हाला एक वर्ष जर असेल तुमच्यासाठी प्रिपरेशन करायसाठी, तर तुम्ही 6-7 महिने पूर्ण SR रेड्डी, रेड्डी, OP गुप्ता, RS आणि हे जे काय आहे DK दास, तर ही पुस्तकं तुम्ही वाचून घेऊ शकता आणि पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. त्यानंतर शेवटच्या 2-4 महिन्यामध्ये असतील तुमच्याकडे 5-6 महिने असतील, तर तुम्ही RS मीनाचे पुस्तक वापरून तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्रॅक करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या याच्यामध्ये आपण याच्यामधला काही पार्ट कव्हर करणार आहोत आणि सिलेबसनुसार आपण थोडे एक लेक्चर घेणार आहोत. तर तुम्हाला तुमच्या या ICARच्या एक्झामिनेशनसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ लवकरच मिळतील व तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल त्याच्यावर. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.